Okay, so we will start a square problem. We have seen in the morning an isosceles triangle problem. Now we'll see a square problem. A square of 40 side rests on VP on one of its sides. सकाळच्या प्रॉब्लेम्स मध्ये in the morning problem the plane was resting on HP on the side. Now in this problem the plane is resting in VP on one of its side. The surface of plane makes an angle of makes 45 degrees with VP, and the resting side makes 40 degrees with HP. Complete the projections. So this way question is a square of 40 side 40 साइडचा एक स्क्वेअर आहे. त्या स्क्वेअरची एक साइड व्हीपी मध्ये आहे, व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे. त्या प्लेनचा सरफेस व्हीपी सोबत 45 डिग्रीज करतोय आणि ती रेस्टिंग साइड मेक्स 40 डिग्रीज विथ एचपी. रेस्टिंग साइड ही एचपी सोबत 40 डिग्री करते. क्लियर? सो दिस इज द प्रॉब्लेम which we are going to solve. Let us start. प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा गिव्हन लिहून घ्यायचं, जसं तुम्ही मॅथ्सच्या प्रॉब्लेम मध्ये करता. मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम यू डू है ना. सो यू फर्स्ट राइट डाउन द गिव्हन डेटा and then you go for solution. The similar fashion, the similar process we will follow for this problem. We will write the given data. So what to write in given data? The first thing you should write is rest on. So it is rest on VP on side. Then you should write HP condition. So what is HP condition? HP condition, resting side makes 40 degrees. This is HP condition. VP condition, then we will write. So what is VP condition? Surface makes 45 degrees. This is the VP condition. Clear? So these steps you need to follow. या steps तुम्हाला follow करायचे आहेत. कुठल्या steps? The very first thing is write down the given data. Given data लिहायचं म्हणजे काय लिहायचं? हे 3 पॅरामीटर्स लिहायचे. रेस्ट ऑन, HP कंडिशन आणि VP कंडिशन. कुठून लिहायचे? प्रॉब्लेम मध्ये बघून लिहायचे. व्हॉट इज रिटन इन द प्रॉब्लेम. क्लियर? सो ते लिहायचं इथं. Then you should start with the solution. The first step in your solution is drawing an XY. XY काढणार तुम्ही. पहिली स्टेप झाली तुमची. So after XY, drop a line perpendicular to XY. XY ला एक perpendicular line काढायची छोटीशी. This way. After this, check where the plane is resting. Check करा plane कुठे रेस्ट आहे. तर दिलेलं आहे plane is resting on VP. VP रेस्ट आहे याचा अर्थ काय होतो? ड्रॉ द ट्रू शेप इन फ्रंट व्ह्यू. प्लेन VP रेस्ट आहे ना, म्हणून ट्रू शेप फ्रंट व्ह्यू मध्ये काढायचा आहे. मग स्क्वेअर किती प्रकारे काढू शकतो? तुम्ही असा स्क्वेअर काढू शकता, तुम्ही असा स्क्वेअर काढू शकता है ना. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इथे स्क्वेअर काढू शकता. मग कुठल्या पद्धतीने काढायचा? 1 नंबर का 2 नंबर? हाऊ टू डिसाइड इट? हे कशावरून ठरवलं जातं की असा काढायचा की असा काढायचा? हाऊ टू डिसाइड दिस? व्हॉट इज द कंडिशन फॉर दिस डिसिजन?
एनीवन? हेलो, यस सर. हाँ बोला. हाँ येतो तुमचा आवाज. सर क्वेश्चन रिपीट करा सर अजून एकदा. काय बघा, आपण फ्रंट व्ह्यू मध्ये स्क्वेअर काढायचा हे ठरलं. फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू शेप काढणार आपण हे ठरलं. हे कशावरून ठरलं की आपण बघितलं रेस्ट ऑन काय आहे, रेस्ट ऑन व्हीपी आहे ना, इट इज रेस्टिंग ऑन व्हीपी. आणि आपण ठरवलं होतं वी हॅव कन्क्लुजन्स है ना, इफ प्लेन इज रेस्टिंग ऑन एचपी ड्रॉ ट्रू शेप इन टॉप व्ह्यू, इफ प्लेन इज रेस्टिंग इन व्हीपी ड्रॉ ट्रू शेप इन फ्रंट व्ह्यू. मग प्लेन इज रेस्टिंग इन व्हीपी म्हणून आपण ट्रू शेप फ्रंट व्ह्यू मध्ये काढणार आहे, एक्स वायच्या वरती काढणार आहे हे ठरलं. एक्स वायच्या वरती आपण स्क्वेअर दोन पद्धतीने काढू शकतो, एक असा काढू शकतो किंवा असा काढू शकतो. ओरिएंटेशन स्क्वेअरचं म्हणजे स्क्वेअर असा काढणार का स्क्वेअर असा काढणार, दोन्ही पण स्क्वेअरच आहेत ना, मग असा काढायचा की असा काढायचा हे कसं सर बेस ठरवायचं. बेस बघून सर. बेस बघून म्हणजे बेस नाही बघायचं, हेच बघायचं. रेस्टॉनचा पुढचा पार्ट, रेस्टॉन काय आहे, रेस्टॉन काय आहे, साईड आहे. मग रेस्टॉन साईड असल्यानंतर आपण काय करतो हे पण मी लिहून दिलं होतं, आठवतंय का बघा. इफ इट इज रेस्टिंग ऑन साइड देन मेक दॅट साइड परपेंडिक्युलर टू एक्स वाय. जर तो रेस्टिंग ऑन साइड असेल तर साइड एक्स वाय ला परपेंडिक्युलर झाली पाहिजे, म्हणून मला स्क्वेअर असाच काढावा लागतो. आय कॅनॉट ड्रॉ इट इन दिस वे. कारण ह्या केसमध्ये काय झालं, ह्या सगळ्या लाईन एक्स वाय ला कशा झाल्या, 45 डिग्रीला झाल्या. ऑल दीज लाईन्स बिकम ॲट 45 डिग्री टू एक्स वाय. पण आपल्याला कसं काढायचं आहे, परपेंडिक्युलर काढायचं आहे. का बरं परपेंडिक्युलर काढायचं आहे, बिकॉज इट इज रेस्टिंग ऑन साइड. ओके, मग चला स्क्वेअर काढूयात. कसा काढायचा, किती साईजचा स्क्वेअर आहे, 40चा आहे. टेक एनी पॉइंट ऑन दिस लाईन एनीवेअर, नेम इट ॲज ए डॅश, त्याला ए डॅश नाव द्या. इथून 40 mm वरती मेजर करा, मेजर 40 mm अबोव, नेम दिस पॉइंट ॲज अ बी डॅश and now complete the square. आणि आता स्क्वेअर कंप्लीट करा, 40 by 40 चा स्क्वेअर. सो आय हॅव टॉट यू हाऊ टू ड्रॉ अ स्क्वेअर. स्क्वेअर कसा काढायचा हे आपण शिकलेलो आहोत. सो आय विल नॉट वेस्ट माय टाइम ऑन दॅट फ्रंट. ओके, सो दिस वे you will complete the square, a dash, b dash, c dash and d dash. Okay, so this square is ready. स्क्वेअर रेडी झाला. आता आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे. टॉप व्ह्यू काढताना आपण काय करतो, वी ट्रान्सफर दी प्रोजेक्टर्स. बघा आता प्रोजेक्टर्स ट्रान्सफर केल्यावर काय होणार, you will have same projector for A, B and C, D है ना. So A, B, C and D. Clear? So same projector for A and B and same projector for C and D because these are perpendicular to XY. So here you will get top view of a square ABCD. Here we have completed stage 1. It is only stage 1. So now we should move to stage 2. आता stage 2 कडे जायचं. stage 2 कडे कुठं जायचं असतं तर लक्षात घ्या, आपण प्रॉब्लेम सोडवताना काय फॉलो करतो, सो वी फॉलो इदर साइन वेव्ह और कॉस वेव्ह. म्हणजे काय, साइन वेव्ह कॉस वेव्ह शिकलायत ना कशी असते, बीडब्ल्यू मध्ये झालंय का, बीडब्ल्यू मध्ये सरांनी शिकवलंय. दिस इज साइन वेव्ह ना, am I correct? I don't know. I feel I correct. I am correct. You tell me. I don't know exactly. This is sine wave and this is cos wave. असा सोडवायचा आपल्याला प्रॉब्लेम. म्हणजे काय, फिगर नंबर 1, फिगर नंबर 2, फिगर नंबर 3, फिगर नंबर 4, फिगर नंबर 5 and फिगर नंबर 6. म्हणजे मी जर फ्रंट व्ह्यू मध्ये उत्तर सुरू केलं
तर पहिली स्टेप फ्रंट व्ह्यू मध्ये असेल, दुसरी टॉप व्ह्यू मध्ये, तिसरी परत टॉप व्ह्यू मध्ये, चौथी फ्रंट व्ह्यू मध्ये, पाचवी परत फ्रंट व्ह्यू मध्ये, सहावी टॉप व्ह्यू मध्ये. जर मी टॉप व्ह्यू मध्ये आन्सर सुरू केलं तर फिगर नंबर 1, फिगर नंबर 2, फिगर नंबर 3, फिगर नंबर 4, फिगर नंबर 5 and figure number 6. Figure number 1, 2, 3, 4, 5, 6. Okay, so this will be the sine wave. जर कधी if I will start my solution from top view, जर मी सोल्युशन टॉप व्ह्यू पासून चालू केलं तर ते असं कव्हर होत जाईल. इट विल कव्हर इट इन दिस फॅशन. जर मी फ्रंट व्ह्यू पासून चालू केलं तर ते असं कव्हर होत जाईल. इट विल कव्हर इट इन दिस फॅशन. क्लिअर? ते असं कव्हर होईल. लक्षात येते का? आणि परत दुसरं काय बघा, देअर इज नो रिलेशन बिटवीन फर्स्ट अँड थर्ड, बट देअर इज रिलेशन बिटवीन, सॉरी, किंवा रिलेशन म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात की या दोन्ही फिगर सारख्या असतात. कुठल्या? या दोन्ही फिगर सारख्या असतात आणि या दोन्ही फिगर सारख्या असतात. या दोन्ही फिगर सारख्या असतात आणि या दोन्ही फिगर सारख्या असतात. आय विल शो यू. वी विल सी नाउ इन दिस प्रॉब्लेम. क्लिअर? दिस मेथोडॉलॉजी वी फॉलो. साइन वेव्ह, कॉस वेव्ह. नाउ वी इट्स टर्न ऑफ कॉस वेव्ह. म्हणजे पहिला इथं आहे, दुसरा इथं, तिसरा टॉप व्ह्यू असणार आहे. थर्ड व्ह्यू विच वी आर गोइंग टू ड्रॉ इज टॉप व्ह्यू. तिसरा टॉप व्ह्यू काढायचा आहे आपल्याला. टॉप व्ह्यू म्हणजे कोणाची कंडिशन असते? टॉप व्ह्यू म्हणजे कोणाची कंडिशन असते सांगा बरं. टॉप व्ह्यू मध्ये कोणाची कंडिशन सॅटिस्फाय करतो आपण? एचपी सोबतच्या का व्हीपी सोबतच्या? HP सोबतच्या. टॉप व्ह्यू मध्ये एचपी सोबतच्या नाही, सॉरी. व्हीपी सोबतच्या असतात. टॉप व्ह्यू मध्ये व्हीपी सोबतच्या कंडिशन्स असतात. मग व्हीपी सोबतची कंडिशन काय आहेत? व्हीपी सोबतची कंडिशन काय सांगा बरं. एक आहे का दोन आहेत व्हीपीच्या कंडिशन? का 3 आहेत का 4 आहेत का 5 आहेत? काय? व्हीपीच्या कंडिशन सांगा कुठल्या कुठल्या तिथं. प्रॉब्लेम आहे समोर लिहिलेलं आहे. टेल मी, व्हीपीच्या काय काय कंडिशन्स आहेत? एक आहे, दोन आहे, 3 आहे, किती कंडिशन्स आहेत? काय एक पण नाही आहे. Surface make 45 degree. बरोबर, सरफेस मेक्स 45 डिग्री. व्हेरी करेक्ट. ही एक कंडिशन झाली. अजून दुसरी आहे का? एकच आहे. सर साइड मेक्स 40 डिग्री विथ HP. नाही नाही, आपण व्हीपीची कंडिशन बघतोय. व्हीपीच्या व्हीपीची सांगा. व्हीपीची आहे का अजून एखादी? रेस्ट ऑन व्हीपी. हा, रेस्ट ऑन व्हीपी ही एक व्हीपीची कंडिशन आहे. अजून आहे का? दोन झाल्या. प्लेन रेस्ट ऑन व्हीपी, सरफेस मेक्स 45 डिग्रीज विथ व्हीपी. अजून आहे का? टेल मी फास्ट. आहे हो का? इथं आहे साइड ऑन व्हीपी. हे पण आहे ना? साइड पण व्हीपी वर आहे ना? साइड ऑन व्हीपी ही एक कंडिशन आहे. Side on VP. So here I can say we have 3 different conditions to satisfy. First condition, plane is resting in VP. Plane resting in VP आपण कशी satisfy केली? फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू शेप ड्रॉ केला आणि आपण प्लेन रेस्ट इन व्हीपी कंडिशन सॅटिस्फाय केली. फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू शेप ड्रॉ केला आणि काय सॅटिस्फाय केलं आपण? प्लेन रेस्ट इन व्हीपी ती कंडिशन सॅटिस्फाय केली. आता दुसरी कंडिशन आहे व्हीपीची. काय? साइड ऑन व्हीपी. साइड व्हीपी वरती आहे म्हणजे याची एक साइड आपल्याला व्हीपी वरती ठेवायची. म्हणून आपण काय करणार? या XY वरती एक पॉइंट घेणार, त्याचं नाव लिहिणार आपण AB. म्हणजे आपण इथं काय केलं? हिअर वी सॅटिस्फाईड द सेकंड व्हीपी कंडिशन. The second VP condition is side on VP. Side on VP याचा अर्थ होतो त्या साइडचं VP पासूनचं अंतर 0 आहे म्हणजे ती साइड VP वरती म्हणजे XY वरती आहे. म्हणून आपण AB XY वरती ठेवला.
Clear? This is the second VP condition. And third VP condition is surface of plane makes 45 degrees. आणि आपण शिकलोय surface of plane makes याचा अर्थ होतो edge view of plane makes. प्लेनचा सरफेस अँगल करतो म्हणजे प्लेनचा एज व्ह्यू अँगल करतो. सो नाऊ वी विल मेक दिस एज व्ह्यू ABCD हा प्लेनचा एज व्ह्यू आहे. वी विल मेक दिस एज व्ह्यू ॲट एन अँगल 45 डिग्री टू XY. दिस वे असं आपण 45 डिग्रीला हा इन्क्लाइन केला. परत काय करणार, टेक दिस मच डिस्टन्स ABCD एवढं अंतर घ्या कंपास मध्ये, मार्क इट हियर. So here you will have point C, D. So this is the condition we satisfied. Now transfer its projectors. आता projectors transfer करा. A's and B's projector up. Then C's and D's projector up. Now locus of B and C. Locus of A and D. Four corners we will get here. Let us we will number those corners. Number देऊयात. A चा projector, A चा locus A. B चा projector, B चा locus B. C's locus, C's projector, here it comes C, and D's locus, D's projector, here it will come D. A dash, B dash, C dash and D dash. Here this way we have located all the four corners, and now we will complete the plane figure. A, B, C, D. So this way we have covered stage 2. ही झाली आपली stage 2. Now it's turn for stage 3. आपण बघा पाथ कसा आहे म्हटलंय, असा पाथ आहे 1 2 3 4 झाला. आता 5 नंबर ही ड्रॉइंग काढायची आपल्याला. 5 नंबर म्हणजे फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. सो नाउ फ्रंट व्ह्यू मीन्स HP कंडिशन. सो व्हॉट इज HP कंडिशन? HP कंडिशन इज रेस्टिंग साइड मेक्स 40 डिग्रीज. रेस्टिंग साइड कुठली आहे ह्याच्यातली? रेस्टिंग साइड कुठली आहे ह्या चार मधली? कॅन एनीवन टेल मी विच इज द रेस्टिंग साइड? Which is the resting side? Can anyone tell me? A dash B dash. Correct. A dash B dash is the resting side. AB म्हणजे जी XY वरती आहे ती रेस्टिंग साइड आहे. जी XY वरती आहे ती रेस्टिंग साइड आहे. क्लियर? मग AB इथं XY वरती आहे म्हणून AB झाली रेस्टिंग साइड. दिस AB इज रेस्टिंग साइड. मग AB किती करतीये? रेस्टिंग साइड. AB मेक्स 40 डिग्रीज म्हणजे ही AB 40 डिग्री करायला पाहिजे इथं. सध्या किती करते? इट इज मेकिंग 90 डिग्री करंटली इट इज ॲट 90 डिग्री. सो वी नीड टू चेंज इट फ्रॉम 90 टू 45. आपल्याला AB ला 45 डिग्रीला करायचं आहे. मग काय करायचं? XY पासून एक लाईन काढायची. किती अँगल वरती? ॲट एन अँगल 45 डिग्रीज. 45 डिग्रीज वर एक लाईन काढा. त्या लाईन वरती कुठेही एका ठिकाणी A लिहा. राइट? एनीवेअर A. मेजर दिस डिस्टन्स A to B and mark it here. इथं मार्क करा. Here you will have point B. A dash B dash. Now complete the remaining rectangle or राहिलेला rectangle complete करा.
make it talk. A, B. Now they done चुकायचं नाही बरं का. A, B, C, D. Clear? If you'll make mistake here, if you'll write D here and C here, then your answer will be wrong. तुमचा answer wrong येईल. Sequence follow करायची. Clear? You need to follow the sequence. A नंतर B, B नंतर C आणि C नंतर D. Clear? So you need to follow the sequence very properly. Sequence चुकली, नाव चुकली का उत्तर चुकणार. So angle is 45 degrees here. So after locating this, what we need to do is, हे झाल्यानंतर परत काय करावं लागतं आपल्याला? We need to transfer the projectors. Projectors transfer करा. B's projector down. A's projector down. C's projector down. And then D's projector down. So 4 projectors are down. Now draw the locus. Locus of A, B, the locus of C, D. Now locate the points. Let us, we will locate. Help me out. A's locus, A's projector. So here it goes A. Then B's locus, B's projector. Here it goes B. C's locus, C's projector. Here it goes C. D's locus, D's projector. Here you will have D. इथं येईल D. Now join. This will be the final answer. Okay. So everyone try to solve this. सोडवायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. I will give you 10 minutes. सावकाश सोडवा. तिन्ही स्टेप मी एकदम दिलेत ना म्हणून एक 10 मिनिटं देतो तुम्हाला. It takes 10 minutes at least. Okay, solve it carefully.
Priyanka Pawar has completed, right? Anyone else? झालं sir. Zala? Okay. हो सर झालं. Nikita also completed. Shivani also completed. Good. Shilpa completed. Keep on. We'll wait for 2-3 minutes for other people also to come along with us. Will not hurry it. Okay, I hope all of you would have done. Now, just revision of one concept. Just revision of one concept. And let us look at. We have seen previously parallel lines and perpendicular lines. We have seen. Okay, so parallel lines. Thereat we did see one conclusion, like if two lines are parallel, if two lines are parallel to each other in one view, then they remain parallel in each and every view. Am I correct? लिहिलेलं बरोबर आहे का? हे ऐकलंय का कुठं आपण शिकलोय का असलं काय? Parallel Yes, sir. lines. If two lines are parallel to each other in one view, then they remain parallel in each and every view. आता इथं बघा, या पहिल्या व्ह्यू मध्ये, या फर्स्ट ड्रॉइंग मध्ये ए बी आणि सी डी एकमेकाला पॅरलल आहेत. ए बी आणि सी डी एकमेकाला पॅरलल आहेत.
यू टेक देअर एनी व्ह्यू, इथल्या व्ह्यू मध्ये पण ते पॅरलल आहेत, इथल्या व्ह्यू मध्ये पण ते पॅरलल आहेत आणि इथल्या व्ह्यू मध्ये देखील त्या पॅरलल आहेत. ही ए बी, ही सी डी. क्लिअर? तर ह्या एबीसीडी प्रत्येक व्ह्यू मध्ये पॅरलल आहेत कारण त्या पहिल्या व्ह्यू मध्ये एकमेकाला पॅरलल आहेत. सिमिलर इज द केस विथ एडी अँड बीसी. एडीबीसी, एडीबीसी इथं पण पॅरलल आहेत, एडीबीसी इथं पण पॅरलल आहेत, एडीबीसी इथं देखील पॅरलल आहेत. सो अवर कन्क्लुजन स्टँड्स ट्रू हिअर. Getting it? So this our conclusion stands true here. When two lines are parallel to each other, they remain parallel in every view. It stands true here. You can check in your drawing also. तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये देखील बघू शकता. Then next we studied perpendicular lines. Thereat we studied out of two lines, if any one line shows the true length, then we get the 90-degree angles. 90-degree angle between lines. Let us will check whether this conclusion also stands true here. हे conclusion पण इथं true राहतंय का बघूयात. स्क्वेअरचा प्रॉब्लेम आहे ना, स्क्वेअर मध्ये अँगल 90 डिग्री असतो ना, ट्रू अँगल. क्लिअर? सो इथं बघा सगळे अँगल 90 आहेत. अँगल ए 90 आहे, अँगल बी 90 आहे, अँगल सी 90 आहे, अँगल डी 90 आहे. ऑल दी अँगल्स आर 90 डिग्री. सगळ्या लाईन ट्रू आहेत. ऑल लाईन्स आर ट्रू बिकॉज इट इज ट्रू शेप. ट्रू शेप म्हणजे सगळ्या लाईन ट्रू आहेत, म्हणून सगळे अँगल 90 डिग्री आहेत. या व्ह्यू मध्ये या व्ह्यू मध्ये ए बी ट्रू आहे, सी डी ट्रू आहे. का बरं ट्रू आहे? कशावरून म्हणता सर तुम्ही ट्रू आहे? बघा इथं ए बी किती आहे? 40 आहे. जर मी इथली ए बी मोजली ती पण 40च येणार आहे. सी डी 40 आहे, इथली सी डी पण 40च येणार आहे. म्हणजे ए बी ट्रू आहे, सी डी ट्रू आहे, मात्र एडी ट्रू नाहीये. इथं एडी 40 होती आणि इथं एडी लेस दॅन 40, लेस दॅन 40. This means this is apparent. This is apparent length. Clear? This is apparent length. एक ट्रू आहे, एक apparent आहे, तरी अँगल किती मिळालाय? 90. Though one is apparent, but another is true. Hence, we are getting 90 degree. Same case here. Same case here. Same case here. But if you look at last view, all the four lines are apparent lengths. Chari apparent length. Chari lines apparent length. All the four lines are apparent length. Hence, no angle will be 90 degree. त्याच्यामुळे एकही angle 90 degree नाही. कळलं का मी काय म्हटलं ते? Did you understand what I say? ह्या दोन कन्फ्युजनचं आपण चेक केलं इथं, पॅरलल लाईनचं आणि परपेंडिक्युलर लाईनचं, अँड इट स्टँड्स ट्रू. लास्ट व्ह्यू मध्ये सगळ्या लेंथ ह्या अपॅरंट आहेत, सगळ्या लेंथ ह्या 40 पेक्षा कमी आहेत, म्हणून इथं आपल्याला 90 डिग्री अँगल भेटत नाही. वी विल गेट अँगल डिफरंट दॅन 90 डिग्री. समजलं का? एक प्रॉब्लेम वर एवढ्या कन्सेप्ट्स आहेत. सिंगल प्रॉब्लेम कॅरीज these many concepts, these many things to work on. Okay, I will give you one problem for you as a homework. You complete that.
साईड मुद्दाम मोठी घेतोय 35 mm, तुम्हाला ड्रॉइंग सुटसुटीत काढता यावी म्हणून. जर वहीमध्ये तुमच्या बसत नाही, वहीमध्ये बसायचं नाही, तुमच्याकडे वह्या मोठ्या नसतील तर अडचण येईल. Pentagonal plane of 30 mm side, rest on HP on its base side, uh, rest on its rest on one of its sides. The surface of plane makes 35 degrees with HP and the resting side makes 45 degrees with VP. Complete the projections. हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे. होमवर्क साठी ट्राय करा. लुक, इफ यू वांट आय कॅन एक्सप्लेन यू द कंडिशन्स. कंडिशन्स याचे काय आहेत तर हा रेस्ट ऑन HP आहे, इट इज रेस्टिंग ऑन HP आहे, ऑन साइड आहे, एका साइड वरती आहे, म्हणजे तुमची रेग्युलर कंडिशन आहे. ओके. सरफेस मेक्स 35 डिग्रीज विथ HP. सरफेस HP सोबत 35 डिग्री करतोय आणि त्याची रेस्टिंग साइड VP सोबत 45 डिग्रीज करते. So this is your problem statement. So try to solve it. If you could do, very good. If you cannot, no issue. So we will stop here for today. Those who are remain to put their attendance, they can put their attendance in chat box. We are going to stop now. Okay, I guess all I have done. Take the screenshot for question. I'm disconnecting now. Thank you.